नमस्कार, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी सार्या कुलकर्णी। एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर। कोल्हापूर बनतंय गांजापूर। जिल्ह्यात तब्बल 5 ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी जप्त केला लाखो रुपये किमतीचा गांजा। गांजा विक्रेत्यांची ठिकठिकाणी निघाली धिंड। चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून। इचलकरंजीतील स्वामी मळ्यात घडलेल्या घटनेनंतर पती पोलीस ठाण्यात हजर। रेपो दरात 0.25% कपात। रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन आणि इतर कर्जाचे व्याजदर होणार कमी। कर्जदारांना मोठा दिलासा। कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या प्रस्तावाचा महापालिका पाठपुरावा का करत नाही? प्रशासनावर कुणाचा राजकीय दबाव आहे का? सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीकडून अधिकारी धारेवर। आणि कोल्हापूरच्या मार्केटमध्ये लिलावासाठी कांदा बटाटा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांवर आरटीओ विभागाकडून आकारला जातोय भरमसाठ दंड। तपासणीच्या नावाखाली आरटीओ अधिकाऱ्यांची मनमानी। कांदा बटाटा आयात ठप्प होण्याची भीती।